गुच्ची 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 एक गाई गोट्यात. होय व धनी, मी काय म्हणते, आपल्या पोराचं नाव काय ठेवायचं? आता ह्यांनी गोट्या, सोन्या, मोन्या, चिंट्या, मिंट्या जर का असली नावं ठेवली तर ह्यांच्या अंगावरतीच मुततच सारखं. आता आहे का त्यात काय विचार करायचा? आपण नाव ह्याचं गोट्या ठेवूया. तसं बी आपल्याला त्या पाहुण्यांनी सांगितलंच होतं ह्याचं नाव गोट्या ठेवा म्हणून. आयला, बहुतेक माझा हा बाप दिसतोय. थांब, त्या पाहुण्याला येऊ देच, त्याच्या अंगावरच हागितो आणि मोतीतोच. मी तर बाई माझ्या पोराला चांगलं शिकवणार. 10वी नंतर त्याला आयट्यातच घालावी म्हणते. होय होय, आयट्याच बरा, लगेच पोरग आपलं कामाला सुद्धा लागल. अरे मी अजून चढीतच शी करीतो आणि ह्यांचं काय चाललंय, वाचव रे देवा मला. यांनी तर मला आताच कामगार करून टाकलं. अहो धनी, अक्का आणि आबा आलेत. या या या, कसं काय येणं केलं बर? बया शांती, पोरग तुझ्यावरच गेलंय. अगं जाडे, या दोघांचं कारनामा आहेत म्हणल्यावर मी दोघांवरच जाणार ना. काय पण मन बघ, पोरग मात्र देखणं गुडगुडीत पैलवान झालेला आहे. आता ह्यो जाडेचा नवरा वाटतोय, तोंडावनं तर पाकिट मारच वाटतोय. अरे ते नव, मी आईच्या पोटातच तालीम करत होतो, त्यामुळंच पैलवान आणि गुडगुडीत झालोय. हे काय नमुने आहेत, एक से बडकर एक. गुच्ची 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 गुच्ची. अगं शांते, माझ्या जवळ दे बर पोराला, मला कावासं घेऊ असं वाटतंय त्याला. गुचू गुचू, ही कसली भाषा? ह्या बाया चायना बेनात ना आलेत की काय? बया शांते, ह्याचं नाकच जरा मला मोठं वाटतंय. दररोज जरा मालिश कर त्याला मी. अगं ढोले, बारक्या पोराचा जीव घेतीस का? तुझं डोकं बघ आधी, तुझं तोंड बघ कसलं भगुल्यागत झालंय, ते जरा बारीक कर आणि माझंच नाक चेपायला लावती. होय बया, माझं पोरग राजबेंडा दिसलं पाहिजे. आता त्याचं नाक रोज मी बेलण्याने चेपते बघ. अगं ढोले, झालं का तुझ्या मनासारखं? आता माझी आई मला काही सुट्टी देत नाही, माझं तोंड चपातीगच करून ठेवते. मी काय म्हणतोय, चला जरा अंगणात बसू त्या झाडाखाली. बाकीची मंडळी जरा यायलाच लागले. आता माझं काही खरं नाही. कुठले कुठले नमुने भरल्यात, कुठले कुठले नमुने येतात. देवा वाचव रे मला, वाचव.